दोन मुली शासकीय सेवेत, एक अधिव्याख्याता, एक डॉक्टर आणि एक मुलगा PSI. स्वतः अल्पशिक्षित असूनही शिक्षणाचं महत्त्व जाणत काबाड कष्ट करून मुलांना शिकवणाऱ्या आई-बापाचं मुलांनीही चांगलं शिकून मिळवलेलं यश समाजासाठी आदर्शवत ठरले. करवीर तालुक्यातील नागावमधील पांडुरंग आणि नंदा कांबळे यांच्या मुलांचं आमदार ऋतुराज पाटील यांनी विशेष कौतुक केलंय. स्वतःचं शिक्षण जेमतेम 5वी इयत्तेपर्यंत झालेलं. पत्नी अशिक्षित, पोटी 4 मुली आणि 1 मुलगा. शेती आणि गवंडी काम करत कुटुंबाचा चरितार्थ चालवत नागावच्या पांडुरंग कांबळे यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखत मुलांना शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिलं नाही. मुलांनी सुद्धा पांडुरंग आणि नंदा कांबळे या आईवडिलांच्या कष्टाचा चीज करत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलंय. कांबळे दाम्पत्यांची मोठी मुलगी दीपालीनं BA ITIचं शिक्षण घेतलंय. ती सध्या तिलारी जलविद्युत केंद्रात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. दुसरी ज्योती ही MPhil नेटसेट झालीय. ती अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहे. तिसरी रुपाली हिनं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये BTech केलंय. ती पुणे इथं मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करतीये. चौथी निशा ही MBBS डॉक्टर आहे. मुलगा विकासनं BE मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवलंय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ही म्हण कांबळे कुटुंबानं सार्थ ठरवली आहे. त्यातून मुलं पहिलीपासून 4थीपर्यंत 7वीपर्यंत चांगले शिकायला गेले. त्यामुळे त्यांना शिकण्याची आवड आम्हाला निर्माण झाली. आणि सगळेच मुलं BA पर्यंत गेली पण कधी नापास झाले नाहीत. त्यामुळे पुढचं मार्ग त्यांचा त्यांनी निवडला आहे. आम्हाला काय माहिती नाही. आम्ही काय 5वी 4थी 5वी शाळा शिकल्या माणसं. त्यामुळे त्यांनी ज्याची प्रत्येकानं आपापली निवड करून प्रत्येकाला आपल्या यश काही मिळवले त्यांनी. कुटुंबावर अनेकदा आर्थिक संकट आली, आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या, पण या सगळ्यामध्ये न खचता आईवडिलांच्या पाठबळावर 5ही भावंडांनी आपल्या करिअरला दिलेला आकार कांबळे दाम्पत्यांची मान अभिमानानं उंचावणारा आहे. BE पास आउट झालो. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रात आर्थिक मंदी असल्यामुळे मी मग MPSCकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2018ला मी सुरुवात केली. 18ला सुरुवात करत असतानाच मी स्टडी करत होतो, पण घरी अचानक एक प्रॉब्लेम निर्माण झाला. त्यामुळं MPSC सोडण्याचा पण निर्णय घेतला होता. पण त्याचवेळी मामांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि त्या प्रॉब्लेमला आम्ही परत बाहेर आलो. त्यानंतर परत सुरुवात केली. त्यानंतर कोविडचा काळ आला. कोविडच्या काळामध्ये 2-2.5 वर्षी कोणती एक्झाम झाली नाही. त्याच काळात वडील देखील आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना आजारी असल्यामुळे त्यांना जनावरांची असतील, शेतीकाम असेल, या कामात मदत करत करतच मी इथं आपल्या जवळच्या इस्पुली गावातमध्ये लायब्ररी आहे आमच्या, तिथं मी स्टडी करत होतो. घरातली सगळी कामं करत, जनावरांचं सगळी कामे असतील, शेतातली कामं असतील. त्यानंतर मी ही परीक्षा 4थ्या अटेम्प्टमध्ये उत्तीर्ण झालो आहे. आणि या कामी मला घरातल्यांचं, माझी फॅमिली असेल, सगळी आईबाबा असतील, माझ्या बहिणी असतील किंवा माझे मामाचे उत्तम मल्हार कांबळे सध्या आरोग्य विभागात कार्यरत आहेत, त्यांचंसुद्धा सगळ्यात मोठं योगदान माझ्या आयुष्यात आहे. आणि त्यामुळे मी या पदावर आता आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या तरुणांनी कधी खचून जाऊ नये, कारण प्रयत्न करत राहावेत. प्रयत्न केल्यानंतर यश हे नक्कीच भेटतं. फक्त थोडा संयम बाळगायला पाहिजे. संयम बाळगल्यानंतर यश हे नक्कीच मिळतं. आणि आपली परिस्थितीवर मात करत करतच आपण यापुढे जायचं असतं, कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या काही ना काही समस्या असतात. त्या समस्यांना फेस करत जर आपण गेलो तर नक्कीच यश भेटलं असं मला वाटतं. कांबळे कुटुंबाच्या या प्रेरणादायी यशोगाथेची दखल घेत आमदार ऋतुराज पाटील यांनी या कुटुंबाचा सन्मान करून समाजानं या कुटुंबाचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलंय. S न्यूजसाठी नामदेव कुसाळे.